नमस्कार. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपण सगळेजण ज्यांच्या लेखणीचे चाहते आहोत असे अरविंद जगताप सर, या संस्थेचे संचालक श्री तांबे सर, ज्यांच्या अतिशय प्रेमाच्या आग्रहामुळे मी या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेलो आहे, ते माझे मित्र सचिन परब सर, माझे परीक्षक सहकारी भागवत महाराज आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कंद सर, त्याचबरोबर सगळी परिवर्तनची टीम या ठिकाणी अनेक मान्यवर समोर आहेत, मयूर सर, आपण सर्व स्पर्धक मित्रमैत्रिणींनो. दोन गोष्टी सुरुवातीला मला या कृतज्ञतेच्या आणि सांगाव्या लागतील, कारण हे सचिन दादांना आवडत नाही आमच्या, पण तरीसुद्धा त्यांचं हे जे प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळंच मी इतक्या लांबवरती या स्पर्धेत, ते गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा मला बोलवत होते, पण काही कामामुळे शक्य झालं नाही. तर यावर्षी मात्र अगदी जेव्हा स्पर्धेचं ठरवणं चालू होतं त्याचवेळी त्यांनी मला सांगितलं होतं की 15 तारीख तुम्ही राखून ठेवा, आणि रविवार असल्यामुळं ते यावेळी घडून आलं. तर त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि रिंगणचं हा जो सगळा प्रवाह आहे याचा मी अगदी रिंगणच्या प्रकाशनापासूनचा साक्षीदार आहे, आणि त्यामध्ये ही जी नवीन नवीन प्रवाह मिसळत आहेत, सर तयार करतायत, त्यांनी किती जरी म्हटलं की मी तो कारण आहे फक्त, मात्र ते कारणच हे सगळं घडवून आणतं आहे आणि ते प्रेरणास्थान आहे, त्यांचा प्रांजळपणा आहे तो. मात्र त्यांच्या ह्या आत्मीय आणि तटस्थ वृत्तीमुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत याची जाणीव आम्हाला आहे. त्याबद्दल आपण एकदा त्यांचं टाळ्या वाजवून मनापासून अभिनंदन करूया. तर थोडंसं या स्पर्धेविषयी मला प्रवीणनं सूचना वजा धमकी दिलेली आहे की 4+1 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. तर त्यामुळं त्या धमकीचा सन्मान राखत मी काही अगदी मोजके मुद्दे तुमच्यासमोर सांगतो. बऱ्याच स्पर्धकांचे आम्ही केलं, स्पर्धकाचं नाव इथं महत्त्वाचं नाही आहे, कारण या स्पर्धेमध्ये मी राज्यातल्या अनेक स्पर्धांच्यासाठी परीक्षक म्हणून जात असतो. राज्यभरातले आज जे टॉपचे स्पर्धक आहेत ते सगळे झाडून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. ही क्वालिटी रिंगणच्या या वक्तृत्व स्पर्धेने प्राप्त केलेली आहे. तर तेव्हा एकदा आपण स्वतःसाठी टाळे वाजवा. आणि त्यामुळं साहजिकच कसोटी परीक्षकांची असते. आता जे माझ्या हाताखालून गेलेले आहेत स्पर्धक त्यांना माहिती आहे की एकदा मी कागद आयोजकांच्या दिला की त्यामध्ये काही ना माझी काही रेष असते किंवा काही, त्यामुळे जे काही आहे ते अंतिम असतं. ज्या क्षणाला तुम्ही बोलून खाली उतरता त्या क्षणीच तुमचा निकाल अंतिम झालेला असतो. तर त्यामुळं तोही एक माझ्याकडून किंवा आमच्या परीक्षकांकडून पूर्णपणे इम्पार्शल राहण्याचा हा जो एक भाग असतो. कारण अनेक स्पर्धांमधून स्पर्धा जिंकत जाणारे स्पर्धक असतात, मात्र तो दिवस तो क्षण एखाद्याच स्पर्धकाचा असतो. काही वेळेला कोणी मागं पडतं, कोणी फार पुढे गेलेलं असतं. तर त्या पद्धतीनं थोडं 19-20 होतं. तुमच्या बाबतीत म्हणायचं तर खूप सुंदर स्पर्धक, म्हणजे एनरिचिंग स्पर्धा झाली आणि तुम्ही सर्वांनी खूप उत्तम पद्धतीनं परफॉर्म केलं. महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, की खुल्या विषयांवरती स्पर्धा खूप होतात, मात्र संत साहित्य, संत विचारांच्यावरती आधारित अत्यंत मॅक्रो लेवलला ही होणारी राज्यातली, जसं आम्ही म्हणतोच की ही राज्यातली एकमेव स्पर्धा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला खूप फोकस्ड असा अभ्यास करावा लागतो, असे मुद्दे काढावे लागतात, 5 मिनिटांमध्ये त्याची मांडणी करायची असते. तर त्यामध्ये तुम्ही सगळेजण यशस्वी झालेला आहात आणि खूप चांगल्या पद्धतीचा विचार आणि ही सकारात्मक, शेवटी उद्देश काय असतो की ही सकारात्मकता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घ्यावी आणि तुमच्या परिसरामध्ये ती बिंबवावी, लोकांचे जे जे संपर्कात येतात तुमच्या त्यांच्यामध्ये. हाच तर शेवटी सगळ्याचा उद्देश आहे. तर तो फुलफिल करण्यासाठी तुम्ही केवळ या स्पर्धेपुरताच हा विषय न ठेवता तुमच्या आयुष्यात जर इम्बाईब केला तर ते खूप तुमच्याही फायद्याचं होईल आणि एकूणच या देशाचंही त्यातून काही थोडंफार भलं होईल. तर हा एक आहे. तर काही गोष्टी आता मी थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला की अशा पद्धतीचा जेव्हा आपण विषय घेतो तर ह्यामध्ये 2 प्रकारच्या शक्यता असतात. एक तर तो विषय तुम्ही खूप मायक्रो लेवलला जाऊन त्याचं स्कॅनिंग करावं लागतं त्याची मांडणी करत असताना, आणि दुसरं एक तो त्याचा पूर्ण ग्लोबॅलिटी काय आहे त्याचा आजच्या परिप्रेक्षामध्ये
तो किती रिलेव्हंट आहे, त्याची प्रस्तुता काय, अशा ह्या 2 अंगांनी त्या विषयाला भिडावं लागतं. तुम्ही जर मध्यम मार्ग काढायचं म्हटलं तर याच्यामध्ये ते पॉसिबल नसतं, खूप सटल राहून इथं चालत नसतं. तुम्हाला ह्या गोष्टींचा एकतर सूक्ष्मवेध आणि एक त्याची व्याप्ती, या दोन्ही अंगांनी त्या विषयाला भिडावं लागतं. हे आव्हान स्पर्धकांसमोर असं बऱ्याच स्पर्धकांनी ते पेललेलं आहे. तर ती एक ह्यातली महत्वाची गोष्ट होती. जेव्हा आपण संत विचार सांगतो कुठल्याही स्पर्धेत गेल्यानंतर, आपण कुठल्या विषयावर बोलतोय याचं भान ठेवणं फार गरजेचं असतं. म्हणजे अनावश्यक आवेश, अनावश्यक आक्रमकता जिथं गरजच नाही. माऊलींचा विचार सांगतोय, तुकोबांचा विचार सांगतोय, ॲग्रेशन थोडं आपण आपली लेवल कमी करू शकतो आणि पाठांतर करावं, पाठांतर असावं, पण ते दिसू नये. आम्हालाही माहिती आहे की पाठांतर करूनच आपण येत असतो. तर हे एक भान, स्पर्धेचं भान आज मला काही स्पर्धकांच्या मध्ये ते जरा कमी जाणवलं. कदाचित नवीन मुलं आहात तुम्ही, अजून बऱ्याच स्पर्धातून जाल. मात्र हे भान ठेवा की आपण विषय कुठला घेतलाय, तर त्या अनुषंगाने तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा टोन, तुमचे चढ उतार हे जर असलं तर ते अधिक प्रभावीपणे तुम्ही पोहोचू शकता. डायस आपटूनच सांगितलं म्हणजे सगळं पोचतं असं नसतं. आजकाल तो एक ट्रेंड असतो की जो असा आक्रोशात बोलतो तोच भारी वक्ता असतो, त्याला निमंत्रण खूप येत असतात आणि जो समजून सांगायचा प्रयत्न करतो तर त्याला काय बोलायला जमत नसतं. कारण आपल्याला ती सवय झाली आक्रोशाची, आक्रंदनाची. काही गोष्टी अशा शांतपणाने पण सांगता येऊ शकतात. तर हे एक भान तुम्ही ठेवावं. दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे की इंटरनेटवरती जे जे उपलब्ध आहे, तुम्हाला उपलब्ध आहे तेच बाकी स्पर्धकांना पण उपलब्ध आहे, ह्याचं भान तुम्ही ठेवायला पाहिजे. त्यामुळं आणि विश्वास ते कन्फर्म करणं. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधले काही उतारीच्या उतारे इथं स्पर्धांच्या मध्ये येत असतात. करू नका प्लीज. ज्या चुका सरांनी सांगितल्या ना त्या अशा गोष्टीतून होतात. लक्षात येतंय का तुमच्या? त्यामुळं पुस्तकं, ओरिजिनल साहित्य आहेत, ग्रंथालय अजून जिवंत आहेत आपल्याकडे. अशा विषयांच्या साठी तर तुम्ही घेऊनच बसलं पाहिजे. तर ही गोष्ट एक फार महत्वाची आहे की ते इंटरनेटवरनं बसवेश्वरांच्या बाबतीत मला ते जाणवलं, आपल्याला खूप साहित्य निर्मिती करावी लागणार आहे. कारण ते मुद्दे पुस्तकातून आलेले होते आणि त्याच्यावरती विचार केला गेला होता. बाकी विषयांच्या बाबतीत असं नाही. आणि एका स्पर्धकाने काही मुद्दे घेतल्यानंतर खरा वक्ता कोण, की मग ते जर आपल्या भाषणात असतील तर त्याला बगल देऊन कन्क्लुजनकडे जायचं. मात्र ते आपल्याकडून झालं नाही. एकच कविता 3-4 स्पर्धकांनी बॅक टू बॅक सांगणं, मग यातून तिघांचाही एकमेकांचा प्रभाव नष्ट करण्यामध्ये त्याची परिणती होते. तर हेही भान, कुठल्याही स्पर्धेत जा तुम्ही, हे भान ठेवायचं. पटकन तुम्हाला अरे हे हा मुद्दा घेतला आपला, तर तिथं काय करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या मुद्द्यावर जाता येईल, या गोष्टींना तुम्ही विचार करायला पाहिजे. अशा विषयांच्या बाबतीत दुर्बोध मांडणी करण्याचा आणि प्रशंसा मिळवण्याचाही प्रयत्न होत असतो. ते थोडंसं कमी करा. समजून सांगणं विषय, वक्तृत्वाचं शेवटी प्रयोजन काय आहे की तुम्ही जो विषय घेतलाय तो समजून दिला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. काही पॉलिटिकल भाषणं करण्याचाही थोडाफार प्रयत्न झाला या ठिकाणी, तेही ठीक आहे. मग आणि कंटेम्पररी विषयांच्या बाबतीमध्ये हे ठीकच आहे. आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काही स्वगत प्रकट केल्यासारखी काही भाषणं झाली, म्हणजे आपल्याच धुंदीमध्ये, समोर कोणीच नाही, हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ठीक आहे. पण जेव्हा आपण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा तुम्हाला संवाद कसा साधायचा, शेअरिंग झालं पाहिजे. तिथे आपण समोरच्यांना सांगतोय आपल्याच विषयात, इकडे बघत तिकडे बघत, आणि परीक्षकांच्या वरती प्रभाव टाकण्याचाही तो प्रयत्न, दॅट इज नॅचरल, ते काही भाग नाही. पण जेव्हा तुम्ही स्वगत सारखं बोलता तर ते थोडंसं अवॉइड करा, त्यामध्ये करेक्शन करा. उदाहरणांच्या बाबतीत सर बोलले की समर्पक असावेत. खूप पसरट 5 मिनिटामध्ये 2 मिनिटाचं उदाहरण हे खूप पसरट होतं. अर्धा 1 मिनिटाचं उदाहरण, त्या गोष्टी सांगत बसू नका जेव्हा तुम्हाला अगदी प्रिसाईज मध्ये विषय मांडायचा आहे. मुळात 5 मिनिटे हा कमी कालावधी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे. हे भान तुम्ही बाळगावं. उदाहरणं देताना सावध असायला पाहिजे. त्यातून काही मिसलिडिंग जातंय का आपल्या हातून, हे होणं फार घातक असतं. जेव्हा वक्ता तुम्ही 100 लोकांना एक गोष्ट सांगताय तर 2-4 वेळा ते पहिल्यांदा तुम्ही कन्फर्म केलं पाहिजे. अभंग ओव्यांची पुनरुक्तीबद्दल मी बोललो. मला अपेक्षा काय होती की जेव्हा मी अशा स्पर्धेला येतो, एक विशिष्ट स्पर्धेला, की काही नवीन मला मिळणार आहे का. म्हणजे मी संत साहित्याचा या लोकांच्या एवढा अभ्यासक नाही आहे, पण वाचलेला माणूस आहे, आवडणारा माणूस आहे. नवीन काही तुम्ही घेताय का, तेच ते आणि तेच ते. जनाबाईंनी एकच ओवी सांगितली का, तुकोबांनी काही ठरवलं तर 2-4च अभंग लिहिलेत का. इकडे गाथा मंदिर उभं आहे सगळं तुकोबांच्या त्या कार्यावरती.
नवीन नवीन एक्सप्लोअर करायला पाहिजे. म्हणून म्हटलं की तुम्ही ग्रंथालयामध्ये गेलं पाहिजे. ही एक दिवसाची प्रॅक्टिस नाही. तुम्ही आजपासून वाचायला चालू केलं संत साहित्य तर पुढच्या वर्षी तुमच्यामध्ये अपग्रेडेशन होईल. त्यामुळे ही प्रक्रिया एका दिवसाची, एका आठवड्याची, एका महिन्याची नाही, ही निरंतर प्रक्रिया आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा हा मुळातच लाईफ लॉंग प्रोसेस आहे, एक स्किल, लाईफ स्किल आहे. त्यामुळे त्याच्याकडे फक्त स्पर्धा बक्षीस असं न बघता माझी अपेक्षा ही आहे की तुम्ही त्याच्याकडे लाईफ स्किल म्हणून बघा, की आयुष्य बदलून टाकणारी प्रक्रिया. मग ते संत साहित्य असो किंवा कोणतीही वक्तृत्व स्पर्धा, ही आपल्याला खूप काही देणारे असते, आपलं आयुष्य घडवणारे असते. अनेक वक्ते अशा स्पर्धांमधून घडलेले आहेत. तेच वक्ते तुम्हालाही घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. तर अशा पद्धतीनं खूप, मात्र सगळं हे जरी मी सांगितले तर ह्या तुमच्यामध्ये अनेक अजून बरेच मुद्दे आहेत, पण ते मी आता थांबवतो. मात्र एक आहे की खूप चांगलं तुम्ही मांडलेलं आहे. तुमच्यामध्ये क्षमता आहे, प्रत्येकामध्ये क्षमता आहे. खिळवून ठेवणारं काही ना काही तुमच्यामध्ये होतं. एखादा मुद्द्यावरती तुम्ही अडला तरी तुम्ही गिव्हअप केलं नाही, तुम्ही पुढच्या मुद्द्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. हे फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धांमध्ये इथं स्टेजवरती उभं राहणं, हेही तुम्ही स्पर्धा, आज तुम्ही जरी गेला असाल तरी पुढच्या वेळी तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करावं. आणखी काय पाहिजे? तर ह्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या आणि तुमच्यासमोर खूप उज्ज्वल भवितव्य आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा सचिन सरांना, आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.